आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। पुण्यात सख्या भावानेच आपल्या लहान बहिणीचा खून केल्याची घटना समोर आली आहे। सुरुवातीला भावाने तिला आत्महत्या केल्याचा बनाव केला होता, मात्र पोलिसांच्या तपासात भलतंच समोर आलं। आजारी असणाऱ्या बहिणीच्या भावानेच खून केल्याचं निष्पन्न झाले। ही घटना हडपसरच्या वैदुवाडी परिसरात घडली आहे। सुरुवातीच्या या प्रकरणात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली होती, मात्र आता भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साफिया सुलेमान अन्सारी, वय वर्ष 16, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, वैदुवाडी, हडपसर असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे। या प्रकरणी तिचा भाऊ शारिक सुलेमान अन्सारी, वय वर्ष 18, याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे। याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत साफिया आजारी असायची, तिच्यावर कुटुंबियांकडून उपचारही केले जात होते, मात्र तिच्यात काहीच फरक पडत नव्हता। घरात असताना ती आक्रमक व्हायची, घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची। घटनेच्या दिवशी 17 जून रोजी देखील असाच प्रकार घडला। मयत साफिया भाऊ शाफिकच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेली, दोघात झटापट झाली। त्यानंतर रागाच्या भरात शारिकने गळा दाबला, यात साफियाचा मृत्यू झाला। त्यानंतर आपल्या हातून गुन्हा घडल्याचे लक्षात आल्यानंतर शारिक घाबरला। आपले कृत्य लपवण्यासाठी त्याने घरातच साफियाला गळफास दिला आणि आत्महत्या केली असं भासवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना घटनेची माहिती दिली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्याआधीच साफियाचा लटकलेला मृतदेह खाली काढण्यात आला होता। सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती, मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मोडवे करत आहेत।